भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीवर नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले। अस्थिरोग विभागाचे संचालक डॉक्टर प्रमोद भोर यांच्या नेतृत्वाखाली टीमच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून या रुग्णाला नवे आयुष्य मिळाले। या अपघात इतका तीव्र होता की रुग्णाला असह्य वेदना होत होत्या, त्याला हालचाल करणे अशक्य झाले होते आणि दीर्घकालीन अपंगत्वाचा धोका निर्माण झाला होता। वेळीच केलेल्या वैद्यकीय उपचारामुळे आणि शरीराच्या विविध भागावर केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या टीमला रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात यश आले। सध्या तो पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर असून लवकरच तो पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी सुरुवात करेल असा विश्वास डॉक्टर टीमने दर्शविला। याबद्दलची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। नंतर हा पेशंट इकडे 36 वर्षाचा मुलगा आहे, त्याला इकडे आणलं गेलं। त्याला दोन्ही पायांना फ्रॅक्चर होतं, एका पायाला मांडीच्या हाडाला आणि एका पायाला पायाच्या लोअर लिम्ब खाली, पायाच्या खाली गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर होतं आणि लेफ्ट हँडला दोन्ही हाडं फ्रॅक्चर होतं। त्याचं ब्लड प्रेशर डाऊन होतं त्यावेळेला आम्ही त्याला इमिजिएटली असेस करून सीटी वगैरे करून स्टेबलाइज करून पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच दिवशी घेता आलं आम्हाला। मिनिमल इन्व्हेजिव्ह पद्धतीने हे ऑपरेशन करून त्याच्यामध्ये त्याचे चारही जी हाडं आहेत ते आपण स्टेबिलाइज केली त्याच दिवशी। त्यामुळे पेशंटला इमिजिएटली आम्हाला मोबिलाइज करता आलं आणि त्याला लवकरात लवकर आम्ही आता 2 महिने झाले तो त्याचे मुवमेंट्स करतोय, स्वतः तो हालचाल करतोय। रिकवर व्हायला पेशंटला किती वेळ लागला आणि काय आता सध्याची स्थिती? पेशंटला इमिजिएटली आम्ही दुसऱ्या दिवशी बसवायला सुरू केलं, पाय खाली सोडून। पायाला सूज वगैरे होती, ते सगळं ओव्हरऑल हळूहळू त्याच्या रिकव्हरी होतं। त्याला 10 ते 12 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता। स्टिचेस वगैरे काढून त्याला आम्ही 12 दिवसानंतर डिस्चार्ज झाला। तो स्वतःहून थोडासा वॉकरच्या साहाय्याने साईडला बसू शकत होता नंतर। आणि त्याचप्रमाणे आता त्याला 2 महिने झाले सर्जरीनंतर स्वतःहून वॉकरच्या साहाय्याने थोडा सुरू झालाय। त्याला ओव्हरऑल रिकव्हरीला 3.5 ते 4 महिने लागणार आहेत आणि दोन्ही हाडांना त्याप्रमाणे, दोन्ही पायांना त्याप्रमाणे फ्रॅक्चर आहे। सर, मेडिकल हॉस्पिटलमध्ये ट्रोमा आणि ऑर्थोपॅडिक ह्याचं काय सुविधा आणि काय विशेष सुविधा इथे उपलब्ध करून दिली आहेत मेडिकलने? मेडिकवर हॉस्पिटल हे एक टर्शरी केअर सेंटर आहे, ज्याच्यामध्ये ट्रॉमाचा एक स्पेशल युनिट आहे। याच्यामध्ये ट्रॉमा केअर डॉक्टर्स हे पूर्ण वेळ तिथे असतात। त्याचबरोबर इथे सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडिंग सिटी स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी हे जे डायग्नोसिससाठी लागतात, त्याचबरोबर तत्पर ऑपरेशन थिएटर हे आहे। त्यामुळे जर ट्रॉमाचा कुठला एक ओपन इमिजिएटली अर्जन्सीवाला पेशंट आला तर त्याला आम्ही 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन थिएटरमध्येही येऊ शकतो, एवढी इथे तत्परता आहे जर एमर्जन्सीमध्ये असेल तर। सो इथे हा ट्रॉमा केअर युनिट हे कम्प्लिटली एक वेगळं आहे, कारण हे हायवेवरती सेंटर आहे आणि डेफिनेटली इथे ट्रॉमा हे बऱ्यापैकी हायर आम्ही व्हॉल्यूमचा पाहतो। त्यामुळे मेडिकवरच्या हायवेला होणारे ऍक्सिडेंट त्याच्यासाठी मेडिकवर इथून ॲम्ब्युलन्स वगैरे मेडिकवर अवेलेबल करून देतात की कसं काय? सो ॲम्ब्युलन्सेस मेडिकल हॉस्पिटलचे अवेलेबल आहेत, ते सगळीकडे अवेलेबल आहेत आणि तिकडे लवकर आहेत। बाहेर ते लवकर सगळ्या जागांवर पोहोचतातही। बाहेरच्या ज्या ॲम्ब्युलन्स, बाहेरच्या ट्रॉमाचे पेशंट येतात तेही इथे इमिजिएटली हँडल केले जातात। ज्यावेळेलाही कुणालाही मेडिकलचा एक डेडिकेटेड ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे जो लोकांना माहिती आहे आणि त्या ॲम्ब्युलन्सवर त्या नंबरवर जर फोन केला तर इमिडिएटली ॲम्ब्युलन्स ही डेफिनेटली मेडिकल हॉस्पिटल प्रोव्हाइड करतात। ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतरची नागरिकांनी घ्यायची काळजी कोणती आहे? सो ऍक्सिडेंट झाल्यानंतर बेसिकली ज्यावेळेला आपण कुठलाही गुड समॅरिटन आम्ही जे म्हणतो, ज्यावेळेला लोकांना मदत आपण करतो, आपली मदत आपण चांगल्या मनानेच करत आहोत। पण ज्यावेळेला समजा एक फ्रॅक्चर पार्ट आहे, समजा इथे फ्रॅक्चर आहे तर दोन्ही जॉईंट, वरचा आणि खालच्या जॉईंटला स्टेबिलाइज करून तो फ्रॅक्चर हलवणे, प्लस मान आणि पाठ ह्याला स्टेबिलाइज करून त्या पेशंटला हलवणे हे फार महत्वाचं आहे। कारण कधी कधी हे जे आहे मणका म्हणतो आपण, मणक्यामध्ये जर काही फ्रॅक्चर्स असतील तर ते हल्ले तर पेशंटला पायाला ताकद वगैरे कमी होऊ शकते आणि त्यामुळे हलवताना पेशंटला कधीही फ्रॅक्चर्ड फ्रॅगमेंट हे प्रॉपर स्टेबिलाइज करून आणि न दिसणारे जे मानेचे आणि पाठीचे जे फ्रॅक्चर्स आहेत ते स्टेबिलाइज करून हलवणे हे फार महत्वाचं आहे। थँक्यू.